आता तुम्हाला मोठाच्या मोठा वापर करतो त्यांचं शेड होतं बघा ते. आता जे आपण गुल बघितली, गुल तिथे गणपतीच्या मूर्त्या मोठ्या असतात. मग ते ना ते कास्टिंग करतात, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये कास्टिंग करतात म्हणा आल्यात. ते पण सांगू तुम्हाला, ह्या दाताला बघून ना मला नक्षा मूवीची आठवण आहे. तर मित्रांनो, फायनली तुमच्या सगळ्यात आवडत्या व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण आलो आहोत बापट कॅम्पमध्ये. बापट कॅम्पचे गणपती एक्सप्लोअर करायला एवढ्या दिवस आलो नव्हतो, त्या पाठीमागे रिझन आहे. रिझन मी थांबल्यावरती सांगतो. सध्या हे गाईज कैसे हो कसं काय, वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग बापट कॅम्पचा पार्ट 2. पहिला पार्ट बघितला नसता जाऊन बघा. छोटासा आहे व्हिडिओ, त्यामध्ये जास्त आपल्याला फिरता नाही आलं. आणि जे फिरलो आहे ते आपण ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं आहे. सो बघूयात. आणि त्यावेळेस कसं गाडीवरनं फिरलो होतो, चालत फिरलो होतो. आज चालत फिरायचं आपण निवांत बिंदास. मागच्या जसं बोललो होतो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये की आपण चालत बिंदास रोकटोक फिरायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये. तर ना गणपतीच गणपती, गणपतीच गणपती, गणपतीच गणपती. तर सेम प्लेस सेम स्पॉट थांबलेलो आहोत. आणि हे बाप्पा आपले चाललेले आहेत, म्हणजे ज्या आपण म्हणतो की बिना कलर केलेल्या ज्या मूर्त्या असतात, नुसत्याच साच्यामधनं काढलेल्या किंवा त्यांचं पेस्टिंग वगैरे केलेलं असते पाठीमागे, अशा मूर्त्या निघून जातात. आता हा दगडूशेठ आहे, तिथे एक पाठीमागं उंच आहे मूर्ती, ती एक आहे. सो ह्या एक थोड्याफार बऱ्यापैकी मूर्त्या आहेत, सगळ्यात चांगल्या मूर्त्या आहेत. मागच्या झालं तेवढ्या एवढ्या नव्हत्या मूर्त्या. तिथे एक दोन, ह्या बाजूला एक 2-3 मोठ्या व्हिडिओ होत्या, मूर्त्या होत्या. आणि बाकीच्या एक थोड्याफार एक छोट्या छोट्या मूर्त्या होत्या. तर मस्त चांगल्या मूर्त्या आहेत इथं चालू. थोड्या वेळात इथलं काम होतं आहे. हे काम झालं की आपल्याला पुढच्या बाजूला जाता येईल. तिथं एका ठिकाणी बनवताना एक मूर्ती असतात, ते बघूयात. आणि पुढच्या एका ठिकाणी काय तिथं एक्सप्लोर करूयात. हा साच्यामध्ये आहे, साचा काढायला लागल्यात कदाचित, बघूयात. मे बी साचाच काढायला लागलेत. पडणार का काय याच्यावर? पडताना चालू करू. या शेडच्या खाली पाटाकडील तालमीचा गणपती असतो. अजून तर काय सुरुवात तर काय नाही दिसत आहे याची, कारण साचे वगैरे ते जे म्हणजे बाहेर दुसरीकडे बनतात कुठं, तर दुसरीकडे इन द सेन्स कसं की आतमध्ये कुठेतरी बनत असतील पाठीमागं, आणि फक्त डायरेक्ट इथे जोडायला वगैरे, म्हणजे त्याचे आता हे बघा, हे शिपाई वगैरे सगळे वेगळे असतात. वरचं धड वेगळं आहे, तसं तोंड वेगळं असतं,
बॉडी वेगळी असते. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डिरेक्टली इथं आणून तुम्ही जोडू शकता. त्यामुळे मोस्टली मला वाटतं की जो PTMचा गणपती आहे त्या गणपतीचे जे बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे अंग असू दे, तोंड असू दे, दात असू देत, हात असू देत, ते सगळे वेगवेगळे बनतात. वेगळे म्हणजे पाठीमागायचं इकडेच कुठेतरी बनत असेल, फक्त इथं डायरेक्ट पेस्टिंगसाठी येत असणार आहे. तर हे सगळे दगडूशेठ गणपती असतात तिथे. आता हे जर मी मागच्या तुम्हाला सांगितलं की वरती चांदीचा टोप वगैरे असतो किंवा सोन्याचा टोप असतो. त्या टोपसाठी वरती ह्याच्यावरती मुकुट घालत नाहीत, म्हणजे जो त्यांचा ॲक्च्युअल ओरिजिनल मुकुट घालतात चांदीचा किंवा सोन्याचा. पाठीमा याच्या पाठीमा लिहिले गजराज म्हणून लिहिले. हा एक गणपती ते मोठा मस्त असतो, हा एक आणि तो एक. ह्यांच्याकडे म्हणजे कायम असतात गणपती, ते 2 गणपती. बाकीचे काय इथेच ह्या बाजूला गणपतींची एक संख्या जास्त असते इथं, बघण्यासारखे असतात. आणि हे कलर केल्यावर तर एकदम भारी दिसतात इथं. एवढे सुरेख दिसतात ना मूर्त्या ह्या, आत्ता जशा दिसत आहेत त्याच्यापेक्षा म्हणजे अशा कितीतरी पटीनं एकदम अशा ते रंगीबेरंगी सगळं दिसायला लागतं याच्यामध्ये. तेव्हा एक भारी फील येतो इथं. असल्यात बघा ना मूर्ती इथे. प्रोबॅबली ही एक मूर्ती आणि ही एक मूर्ती, ह्या 2 मूर्त्यांसाठी फक्त परत यायचं आपण बघायसाठी. तर इथे आपण ह्या मूर्तीसाठी आपण किती 3 वर्ष या मूर्तीसाठी थांबलो. मागच्या वर्षी मूर्ती बनायला चालू झाली होती, नाहीतर त्याच्या आधी फक्त साचा बनवायचं काम चालू होतं या मूर्तीचं. तिथे काढायला लागल्यात मूर्ती आता. देवीचे एक मूर्ती तयार आहे ऑलरेडी आतमध्ये. अरे बापरे, इथं नवीन साचा तयार केला. नवीन तयार केले, ह्याच्यापासून साचा तयार होणार. जी प्रोसेस आपल्याला माहितीच आहे ऑलरेडी. असला सुरेख आहे आपण गणपती आणि ॲप्स आहेत गणपती बाप्पांना. इथे आहे, इथे काय कशाचे तिकडच्या साईडला काय खालती. हां ठीक आहे ठीक आहे, जातो तिकडे जाणार आहे. हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालते. साच्यातून काढायचं झालं ॲक्च्युली. मगाशी जसं बघितलं पूर्ण साचा आहे इथे. चतुर्थ साचे, हे पंख आहेत, हे वरची मधली बॉडी आहे पक्षाची म्हणजे गरुडाची. तर अशा प्रकारे इकडं हे सगळं निघणार नंतर. आता आतमध्ये बघायचं साचा आहे, हे सगळे पंखाचं आहे. काढा लागले आता त्यातून निघेल, आपण जाऊन येऊपर्यंत निघेल थोड्या वेळा. लालबागचा राजा काम करायचं चालू आहे, काम करायला. आता ते प्लास्टरमध्ये घालायचं चाललं आहे. आणि ही बॉडी बघू शकता, हेच तुम्हाला म्हटलं मी. आता ह्याचे पाय नाही आहेत, म्हणजे आता बसलेले ह्याचे पाय असतात. वरती शिर नाही आहे, साईडला हात नाही आहे. हे असे वेगवेगळ्या बॉडी तयार होतं सगळ्या. प्रत्येक अवयव जो आहे तो म्हणजे प्रत्येक अवयव वेगवेगळा बनतो आणि नंतर ते पेस्ट केलं जातं. म्हणजे हॅट्स ऑफ आहे तर असं जे स्टार्टिंगपासून इनिशियल स्टेजपासून बघायला जे वाटते ते एक नंबर असते सगळ्या गोष्टी. आता बघा ना, म्हणजे ह्याचं पण बनताना नाही, ह्याचे हात वगैरे वेगळे बनले असणार आहेत, पण कलर केल्यानंतर पूर्ण जेव्हा एक मूर्ती तयार होते, ते तयार केल्यानंतर ज्या ह्याच्या दिसतात म्हणजे सुंदर दिसतात मूर्त्या, किंवा जे एक रेखीवपणा येतो मूर्त्यांना, टॉप क्लास येतो तो. आता आपण मग जे खालती मोठ्याच्या मोठा शेड आहे त्या शेडपैकी एका शेडमध्ये आहोत. इथे एका टाईममध्ये जे मोठ्या मूर्त्या बनल्या होत्या मागच्या वर्षी बनल्या होत्या. मागच्या वर्षी जर असं नाही बनलं, यावर्षी पण नाही दिसत आहेत, पण त्याच्या आधी बनल्या होत्या. ज्या मुंबई पॅटर्न म्हणतो त्या पॅटर्नमध्ये बनल्या होत्या मूर्त्या. छान आहेत. इथं पण मूर्त्या सुंदर आहेत. त्यांचा हे मिळालं तर बघा, कुठं कॉन्टॅक्ट वगैरे काय मिळाला तर बघा. ते जे समोर आहेत ना त्यांचंच हे पण शेड आहे. त्यांनी आता समोर यायला सांगितलं होतं. सो आता हे लालबागच्या रूपातले गणपती आहेत. आता हे छोटे पार्ट्स आहेत, ते नंतर जोडले जाणार आहेत थोड्या वेळात. आता हे उद्यापासून जोडायला चालू होणार आहे, तसं हे दादा म्हटले उद्यापासून जोडायला चालू करतील. तर बघूयात, आता तसं लवकर चालू असं वाटायला आले परत एवढ्या दिवस थांबून सुद्धा. तर चांगले आहेत. इथं लालबाग आहेत सगळे. ही मूर्ती मस्त आहे बघा. आता त्याला हार घातला म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं जी पहिली साच्यातनं निघालेली मूर्ती आहे ती मूर्ती आहे ही.
त्या बाजूलाच छोटे छोटे मूर्त्या ती खंडोबा रूपातली आहे. हे कदाचित हे बालाजीचं जे मस्तकावरचं आहे ना ते आहे, तिचं आसन आहे त्या टाईपमध्ये. एक मूर्ती मस्त, ही कलर झाल्यावर चांगली दिसत, खूप मस्त दिसेल कलर झाला. एक 2-3 गणपती बाहेर आहेत पुढचे. सुरेख मूर्ती आहे. केस कोणाला छोट्या मूर्त्या हव्या असतील तर छोट्या मूर्त्यासुद्धा आहेत अवेलेबल इथं. जस्ट इन केस असं काय वाटायला नको की मोठ्याच मूर्त्या आहेत सगळ्या. सो या छोट्या मूर्त्यासुद्धा तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे या वरच्या त्या घरामध्ये घेऊ शकता. हे छोटे छोटे जे मंडळ आहेत त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता. ही पण घरापर्यंत चालते घरामध्ये. आणि बाकीच्या या घरा आहेत त्या इकडच्या आहेत त्या या एक छोटे छोटे मंडळ असतात किंवा अपार्टमेंटमध्ये वगैरे जसं आम्ही बसवतो गणपती, त्यासाठी ह्या मूर्त्या ठीक आहेत. ह्या इथं खालती अजून आहेत या मूर्त्या, या ठीक आहेत. इकडच्या या सगळ्या मूर्त्या. ह्या एक शेडमध्ये ना इकडे सुरेख मूर्ती असतात. ह्याच्या पलीकडे एक अजून एक शेड आहे, तिकडे पण जायचं आपल्याला. तेच ते दादा म्हणत होते की पलीकडच्या बाजूला या खालती शेड घातले, तर त्या शेडच्या इथं पण खूप सुरेख मूर्त्या आहेत, ते सुद्धा जाव्यात. त्याच्या आधी इकडच्या मूर्त्या कवर करायला. एक तर पाऊस पडून गेला त्यामुळे एवढा चिखल आहे ना, प्रचंड चिखल आहे. मागच्या वेळेस मी ते शेड कव्हर केलं होतं, पाठीमागचं ते जे शेड आहे ते कव्हर केलं होतं मी. पण मला असं का वाटायला मी चुकीचं आलो, तिकडनं झालं पाहिलं होतं मी. गणपती बघत तिकडे आलो. दादा बोलवायला आले, बघा काय म्हणतात. अच्छा, त्यांचं शूट करायसाठी बोलवायला आले ते ना. ते कास्टिंग करतात, म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये कास्टिंग करतात म्हणायला लागल्यात. आपल्या भाषेमध्ये साच्यामध्ये घाला लागल्यात. प्लास्टर ऑफ पॅरिस त्यामध्ये लावत आहेत. इकडची एक मूर्ती तयार आहे. आता हिला सुकू देणार. सुकून झाल्यानंतर हा साचा काढणार बाहेर, तशी मूर्ती तयार होते. तर इथे पण आहे, इथे पण आहे या बाजूला. आता हे बरोबर आता हे जे रेषे आहेत ते प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये घालून बरोबर ते सगळं जोडायला लागलं. म्हणजे मूर्तीला एक हार्डनेस पण आहे. नुसतंच प्लास्टरनं केलं ना तडे जाणं, परत काय म्हणायचं, एकदम अशी मूर्ती सॉफ्ट राहते. हे रेषे घातले ना, तर रेषे घातले की जरा त्यामध्ये एक हार्डनेस पण येतो मूर्तीमध्ये. थोडीशी घट्ट म्हणा किंवा जे वेट येतं मूर्तीला ते त्याच्यामुळे येतं सगळं. म्हणजे साच्यात हे यातनं गणपती काढले आणि त्याचं जे प्लास्टर एक्सेस लागलेलं असते ते ह्यामध्ये घालून प्लास्टर काढलं जातं आहे. तर इथं पण गणपती ठेवलं सगळे, सॉरी साचे. तसं इथे रबरचा त्या हातनं हे काढले, ह्याला जी एक्सेस घाण लागले, ही जी वरची घाण लागलेली आहे सगळी प्लास्टर वगैरे लागले, ते त्यामध्ये घालून ठेवायचं. भिजवत ठेवलं की ते ऑटोमॅटिकली निघून जाते. थोडंसं रब वगैरे गेलं ना निघून जाते सगळं. आता इथे पण मूर्त्या आहेत चालू करायच्या, खायला लागल्यात आत्ता. असं एक मूर्ती निघाली आहे, आत्ताच निघाल्यासारखी वाटते. ही पण हां आत्ताच काढले साच्यातून. ही पण तशी ती पण मूर्ती आहे, तिला थोड्या वेळात काढतील. राऊंड अबाउट रफली एक 4 ते मोठी मूर्ती जर असली रफली 4 ते 5 सुकायसाठी लागतात, 5 तास. नाहीतर मग अशा छोट्या वगैरे मूर्ती असल्या की 1-1.5 तासामध्ये सुकतात आणि लगेच प्लास्टर काढतात, झालं. म्हणजे एवढ्या फास्ट मूर्त्या तयार होतात. तर ह्या बाजूला सुद्धा मूर्त्या खतरनाक व्हायला लागल्या. म्हणजे आता हे शेड नवीनच झाल्यात, एक म्हणजे 2 वर्ष 3 वर्षापाठीमागे शेड झाल्यात. हे 3-4 वर्षाच्या दरम्यान ह्या. मी जेव्हा पहिला व्हिडिओ करायला आलो होतो, पहिल्या व्हिडिओच्या टाईममध्ये तर अजिबात नव्हती, ह्या बाजूला शेडच नव्हते. ते नंतर झाल्यात. मग छान आहे तिथं. इथं पण मूर्त्या छान सुंदर सुरेख मूर्त्या आहे. तिकडं सुद्धा इथे आहेत सगळे मूर्त्या आहेत राव इकडं. त्याचीच आपल्याला मोठी प्रतिकृती बघायची आहे पलीकडच्या बाजूला, याच मूर्तीची दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. ते त्या मूर्त्या अजून आत्ता बस थोड्या वेळापूर्वी कुठं तर बघितली मूर्त्या पण ना पाठीमागे. सांगायचं तिथं पण मूर्त्या चांगल्या. म्हणलं मागच्या वेळेस पोराने आपल्या बऱ्याचशाच
एक 5-6 पोरं होते, ते डायरेक्ट ऑन द स्पॉट सबस्क्राईब केलं होतं चॅनलला. सो इथे तर येणं म्हणणं आहे, कारण बनत आहे, कारण मोठ्या मूर्त्या असतात तिथे. बघा ना त्याची साईज बघा. मी ऑलमोस्ट 5'11" आहे. मी बाप्पांच्या आता ह्या हातापर्यंत लागतो आहे बरोबर, म्हणजे केवढी उंच आहे. मी बरोबर हातापर्यंत लागतो आहे बाप्पांच्या. अरे यार काय मूर्ती आहे खतरनाक. हार्ड 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 विषय आहेत मूर्ती इथं. ह्याची प्रतिकृती म्हणजे मोठी मूर्ती पलीकडे बघायला मिळेल आपल्याला. सध्या इथे हे पण साच्यामध्ये आता ॲक्च्युली पहिल्यांदा सगळीकडनं जे पातळ प्लॅस्टर असते ते लावून घेतात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जे रेषे आहेत हे त्याच्यामध्ये प्लॅस्टर लावतात त्याला आणि लेप लावतात. लेप लावत जायचं याला. मूर्ती थोड्या वेळात एक 4-5 तासामध्ये हाडून जाते. तसं आता तिकडची झाली आहे करून, त्याला एक 4 तास लागतील. 4 तासानंतर डायरेक्टली साच्यातनं काढायचं. ही करतील त्यानंतर ही करतील. झालं. सध्या इथं एवढंच पलीकडे जाऊया. आता तुम्हाला मोठाच्या मोठा बाप्पड कॅम्पचा व्हिडिओ देणार आहे मी, कारण एवढं हे केलं ना मला. कुठल्या पण व्हिडिओ टाकला की त्याच्याखाली बाप्पड कॅम्पचा व्हिडिओ कधी येणार, बाप्पड कॅम्पचा व्हिडिओ कधी येणार. आता हा सगळ्यात मोठा व्हिडिओ असणार माझा बाप्पड कॅम्पचा. एवढा मोठ्याच्या मोठा तुम्हाला बाप्पड कॅम्पचा व्हिडिओ देणार आहे ना मी, की बसच. आणि हे बघा ही सांगायची मूर्ती तिकडे जिथे गरुडाची मूर्ती तयार झाली होती ना, तिथे ह्याचा म्हणजे साचा तिथे होता. साचा इन द सेन्स जे साच्याच्या आधी एक तुम्हाला प्रतिकृती तयार करतात ना, आपली चिनी मातीची एक प्रतिकृती तयार करतात, ती तिथं होती. तिथनं साच्यातनं साचे बनतात, साच्यातनं मग हे गणपती म्हणतात असे. छान तिकडं आहेत. अरे तिकडं तर किती आहेत. गणपती बाप्पा मोरया. सगळीकडे गणपती एकाच प्रकारचे, एकाच फ्रेममध्ये एकसारखे गणपती. हे जे गणपती आहेत या गणपतींच्या आता त्या जो खालती आता रेडा म्हणू शकतो आपण त्याला, त्याचं शिंग नाही आहे तर त्याचे शिंग इथे आहेत बघा. म्हणजे ह्याचे पण नाही आहेत, ह्याचे नाही आहेत. त्या गणपतींची सोंड नाही आहे, ह्यांची पण नाही आहे. तर इथे तुम्हाला सोंड पण बघायला मिळेल. कुणाकुणाचे हात जोडायचे असतील ते एका हातामध्ये डमरू आहे आणि त्याचे रेड्याचे आपले शिंग आहेत. सो एवढं इथं आहे. इथे तिथे त्या गणपतीच्या पाठीमागे त्या गोष्टी ठेवल्यात. म्हणजे ह्याचं जे काय काय लावायचं, आता ह्याचे पण पाय नाही आहेत, ते सुद्धा असतील ह्याच्यामध्ये. हा पाय त्याचा आहे बघा, हा पाय. असं बऱ्याचशाच गोष्टी त्याच्या तिथं ठेवल्यात. बऱ्यापैकी आता शेड्समध्ये मी जिथे फिरलो आहे ना, कलर काम एवढं अजून चालू नाही आहे कुठे. सध्या मूर्त्याच बनवायचं चालू आहे, ज्यामध्ये मूर्त्या एक्सपोर्टला वगैरे जातात, बाहेर वगैरे जातात. आता एक मूर्ती चांगली आहे त्यासाठी मी आज आलो ॲक्च्युली. पण ज्या मूर्त्या पहिल्यांदा एक्सपोर्टला वगैरे जातात ना, त्यांचं सगळ्यात जास्त पहिल्यांदा बनवून एकदम त्याचा म्हणजे साठा करून डिरेक्टली बाहेर घालवतात मूर्त्या. ज्या म्हणजे बाहेर गावी जातात, बेळगावला म्हणा, कर्नाटकात थोड्याफार ठिकाणी जातात, बेंगलोरपर्यंत पण आपल्या इथून मूर्त्या जातात. आणि दुसरं म्हणजे वरती आपल्या कोकण साईडला वगैरे सगळीकडं म्हणजे त्या बाजूला सुद्धा मूर्त्या जातात आपल्या इथून. सो बऱ्याचशा ज्या पहिल्यांदा बाहेर घालवायच्या मूर्त्या त्या आधी तयार करून त्या ठिकाणी पोच करायला चालू करतात लवकर. म्हणजे तिकडे जाऊन त्यांनी कलर काम करू शकतात. सो हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ करायला येत नव्हतो कारण गोप्रोला प्रॉब्लेम होता माझ्या. त्याला जरासं बॅटरीचा इश्यू होता. सो मला नवीन बॅटरी टाकायला गरजेचीच होती, बॅटरी येत नव्हती. सो आता बॅटरी आल्या त्यामुळे मी गोप्रो घेऊन व्हिडिओ करायला आलो आहे. नाहीतर मोबाईलवरती शूट करण्यात काय एवढा अर्थ नाही. ते क्वालिटीमध्ये थोडासा डिफर पडते, जे ॲक्च्युअल दिसायला लागते ना ते दिसत नाही. आणि आता विषय म्हणजे वरून देवताने आपल्यावरती कृपा करून पाऊस केला नाही आहे, नाहीतर भिजत व्हिडिओ करायची पाळी आली असती. सो चांगलं आहे, हे एक सांगायचं होतं तुम्हाला. मध्ये परत आलो आहे एका छोट्याशा गणपतीने, म्हणजे छोटा नाही ठीक, म्हणजे नॉर्मल गणपती, त्यांनी माझं ध्यान आकर्षित केलं. तो हा एक गणपती आहे, हा एक गणपती आहे आणि हा एक गणपती आहे. ह्याने आकर्षण का केलं ते पण सांगू तुम्हाला. ह्या दाताला बघून ना मला नक्षा मूवीची आठवण आली. तुम्हाला जर आठवण आली असली तर सांगा. म्हणजे कोणी नक्षा मूवी जर बघितला असेल तर मी कुठला संदर्भ सांगतोय. त्या मंदिरामध्ये ना एक तो सीन आहे. त्या मंदिरामध्ये अशा प्रकारच्या मूर्त्या असतात आणि त्याचा असा दात, म्हणजे 2 दात असतात. म्हणजे इकडचा दात तुटलेला दाखवला नाही आहे गणपतींचा, तर ह्या दाताला असं प्रेस केलं की एक म्हणजे ते आता ते सांगायला नको तुम्हाला. नक्षा पिक्चर बघा, तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल आहे. नक्षा मूवी बघा, तुम्हाला कळेल.
मी का ते सांगतोय, त्या गणपतीचा काय मी संदर्भ देतोय. जर बघितलं असला तर मला कमेंट करून सांगा. जर नक्षा मूवी बघितला तर नाही या गणपतीची जर आठवण आली असेल तर मला नक्की सांगा, कमेंट करा मला. आहे ना, ते असं वाटतंय जे इथं बऱ्याचशाच आता मूर्त्या अशा पडलेल्या आहेत. यांचंच फक्त जरा बघितल्यावर जरा दुर्दैव वाटतंय की का म्हणून. पण ह्या मूर्त्या कधीच्या आहेत माहीत आहे का? ही एक मूर्ती आहे बघा. ह्या मूर्त्या ना, जो महापूर आला होता ना आणि हे सगळं पाण्याखाली होतं त्या टाईमच्या मूर्त्या त्या. बऱ्याचशा मूर्त्या त्यावेळेस म्हणजे खूप एवढं नुकसान झालं ना मूर्त्यांचं त्या टाईममध्ये. सो त्यावेळेसपासूनच्या मूर्त्या आहेत. त्यावेळेस मी बघितल्या होत्या मूर्त्या त्या. ज्यावेळेस व्हिडिओ करत होतो ना त्यावेळेस पुढे यायच्या आधी मी आलेलो होतो आणि ह्या मूर्त्या इथं नुकत्याच आणून ठेवल्या होत्या. आणि त्या महापुराच्या आला आणि त्या मूर्त्या तिथंच राहिल्यात. त्या पाय घेऊन चालत हो हो बरोबर परफेक्ट टाईमला दिसले. आता याला उद्या जॉईन करायचं, त्यामध्ये घेऊन चाललेत. बरोबर टायमिंगला दिसले आपल्याला, बरोबर यायला आणि ते दिसले. यांचं शेड होतं बघा ते. आता जे आपण बुल बघितली, बुलवरती होता तो, ते यांचं शेड होतं. तिथं आतमध्ये तो गणपती दिसतोय. आतमध्ये जाऊनच येऊया म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मला काय सांगायचं होतं. कारण तो त्याच्यापासून साचा तयार केला आहे आणि साच्यानंतर मग गणपती तयार. कशापासून? त्याच्यापासून. बघा हे दाखवलं होतं मग तुम्हाला. आणि यावर्षी त्यांनी लेट नाही केलं कोणी, म्हणजे ह्या मूर्तीसाठी वेळ झाला होता. या मूर्ती ऑलमोस्ट 3 वर्षापूर्वी असं तयार होतं. ह्याच्यापासून लगेच दुसऱ्या वर्षी साचा तयार करायचा होता, पण तो झाला नाही. तो मागच्या वर्षी झाला. पण ह्या मूर्तीत तसं नाही झालं. ह्या मूर्तीत डिरेक्टली हे केलं. कारण कदाचित ही मूर्ती त्यांनी स्वतः डिझाईन केली होती, त्यामुळे तो प्रॉब्लेम आला होता. पण ही मूर्ती कदाचित बाहेरनं वगैरे मागवून घेतली, त्यामुळे हे डायरेक्ट तयार झाले. की पण नाही, हां इथंच बघितली होती मूर्ती. तेच म्हणलं कुठे बघितली, कलर केलेली मूर्ती आहे इथं. या ठिकाणी बऱ्यापैकी मूर्त्या कलर झालेले दिसत आहेत आपल्याला. बऱ्यापैकी कलर आहेत. म्हणजे ह्या तुम्ही ह्याला मंडळांच्याच मूर्त्या म्हणू शकता. ह्याला हे काय घरात बसवत नाही तेवढ्या मूर्त्या मोठ्या आहेत त्या. मंडळांच्याच मूर्त्या असं खतरनाक. आणि कॉपीराईट येणार, मला कॉपीराईट येतोय मला, त्यामुळे बोलायला लागणार आहे. ते मला जोरात बोलायला लागणार आहे. काय करायचं, आवाज करून चालत नाही. पाठीमागचं कॉपीराईट येतो भयानक. वारा आलं आणि चेहरा दिसला दगडूशेठचा. छान सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती असणार आहे दगडूशेठ. कारण इथं पण मोठी मूर्ती आहे आणि इथं पण गाणी चालू आहेत, त्यामुळं थोड्या वेळ बोलतो. काम चालू आहे जोरात. आणि सगळ्यात मेन अट्रॅक्शन आपलं हे होतं जो यावेळेस पण तयार नाही आहे. मेन म्हणजे हा तयार होईल असं वाटलं होतं, पण नाही, अजून पण तयार नाही. हा बघा हे आता हे तयार झाल्याशिवाय नाहीत करणार कशा मूर्त्यात काय. इथे एक गणपतीच्या मूर्त्या लय मोठ्या असतात. तो अजून भरगच्च होते, हे दोन्ही बाजूनं भरगच्च होते. एवढ्या मूर्त्या असतात इथे. आता तुम्हाला 1 2 3 4 5 6 1 7 8 9 10 मूर्त्या दिसतात. आणि इकडे बाहेर 1 3 4 आहेत. एवढ्याच मूर्त्या असतात. पण ह्या नंतर पूर्ण लिटरली इथपर्यंत, बरोबर इथपर्यंत हे सगळं पॅक होते. एवढ्या मूर्त्या आहेत. आज जायला फक्त एवढाच असा एक सुरंगमय रस्ता असतोय आणि बाकी सगळीकडे इकडे आणि ते सगळीकडे मूर्त्या असतात. लय भारी दिसते. तर आपल्या गाडीतनं पण जातात. हे बघा बाप्पाच बाप्पा आहेत. 1 2 3 4 बाप्पा आहेत. अजून इथे 1 2 बसतील. गाडीतून पण चालले आहेत बाप्पा आपले. बघा इकडे समोर पण आहेत, हे पण चालले. हे चालले ह्याच्यात आहेत, इथून चालले आहेत. बऱ्यापैकी सगळीकडून बाप्पा चाललेले आहेत. आता हे पुढे जाऊन ज्या ज्या ठिकाणी जातील तिथे ते कलर काम वगैरे होईल आणि त्या ठिकाणी विकले जातील. आहोत आयुष्य आर्ट्समध्ये. मला 1 2 3 मूर्त्या एक भारी दिसल्या. ही एक मस्त दिसते मूर्ती. या बऱ्याचशाच मूर्त्या इथं चांगल्या तुम्ही बघू शकता. इनकेस जर घ्यायच्या असतील कोणाला तर तुम्ही घेऊ शकता. सुरेख मूर्त्या असतात इथे, 1 नंबर मूर्ती असतात. ती मूर्ती आहे मस्त आहे. ही एक मूर्ती आहे मस्त आहे मूर्ती. सुरेख मूर्ती आहे तिथं, सुरेख. आणि कलरिंग काम वगैरे सगळं भारी असतं त्यांचं. मग रेखीव असतात मूर्ती इथल्या. असं ना बाहेर
डायरेक्टली लावतात ना मूर्त्या, त्यामुळे एवढं फरक पडतो ना. आतमध्ये जायचं कष्टच नाही निघून जातं. म्हणजे या टाईममध्ये फक्त कलर चेंज, तुमचं धोतर असू देत, बाकीचं जे पायाच्या काय म्हणतात आजूबाजूला जे ठेवलं जातं किंवा सिंहासन असू दे, सिंहासनाचा कलर असू दे, त्या गोष्टी फक्त चेंज असतात, त्या कलर चेंज असतात. नाहीतर मूर्त्या तुम्हाला बऱ्यापैकी एका ठिकाणी चांगल्या बघायला मिळतात. हे एक जे ठेवतात ना, हे जे चालू केलं म्हणजे अशा प्रकारे जे ठेवायला चालू केलं हे खूप मस्त आहे. सगळीकडे बाकीचं फिरायचं सगळं कष्ट निघून जातं. मी कुडेत्रे कराडच्या बाहेर आहे, आतमध्ये गाणी चालू आहेत, त्यामुळे मला हा म्यूट करायला लागेल पॅच, म्हणजे माझं गाणं लावायला लागेल. मी आतमध्ये काय बोलू शकणार नाही आहे. सो सध्या तुम्ही बाहेरचे गणपती बघू शकता. ते बाहेर आहे गणपती. आतमध्ये कलरिंग कामचा आवाज यायला लागला आहे, कलरिंग काम चालू आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, पण म्यूट करून नसेल हे. सगळ्यात मेन आकर्षण आपल्याला इथून आत गेल्यावरती त्यासाठी आपल्याला लागणार आहे कॅन बॅटरी ड्रेन व्हायला आपल्या स्वागताचे 2 मावळे तयार आहेत. जस्ट किडिंग. हे पण कदाचित कलर कामसाठी वगैरे आले असणार आहेत कुठून तरी दुसरीकडून. आणि मेन इथे आपल्याला यायचं होतं आतमध्ये, आधी पाठीमागे जाऊ डायरेक्टली तिकडून आत येतं. हो, आतमध्ये गणपती आहेत. हे पेस्टिंग काम म्हणजे चालू आहे आता इथे गणपतींचं. बऱ्यापैकी मूर्ती इथं कवर झाल्यात. अजून म्हणजे हे नाही आहे यार, कसले बन आहे लाकडाच्या ह्याच्या फळीवरती पाठीमागचा पाय सपोर्ट केला. हे निघून जाईल नंतर माहिती आहे, फळी ती पण नंतर तेवढं स्ट्रॉंग झाल्यानंतर. भारीत हे तयार झाल्यानंतर खूप भारी दिसणार आहे हा पॅसेज. येऊयात आणि थोड्या दिवसात म्हणजे एक 2-3 आठवड्यानंतर 2 आठवड्यानंतर व्यवस्थित कवर होऊन जाईल. इकडे पण आता असं वाटतं इथेच मूर्ती होती दगडूशेठ मोठी. 208 मूर्त्या राहू. अरे दगडूशेठ गेला. अरे इथे दगडूशेठ होता. अरे बापरे, उलटा पलट होत्या बाई. फास्ट यायला लागते. हो ना, केवढी मोठी उंच मूर्ती. इथं खूप भारी मूर्ती आहेत. कलर केल्यावर खूप भारी दिसते. पण इथला दगडूशेठ गेला राव. माझं मेन म्हणजे असं वाटतं होतं कलर केल्यावर बघता येईल, पण मे बी कलर व्हायच्या आधीच निघून गेला तो. आहोत त्रिमूर्ती आर्ट्समध्ये. आणि जसं तुम्ही बघताय मागच्या वेळेस मूर्त्या जोडायच्या होत्या, आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी जोडल्यात मूर्त्या सगळ्या. बऱ्यापैकी झाल्या. ही मूर्ती काही एक रेडीच होती, बाकीच्या जरा अशा मूर्त्या तिथं बघा ते अजून पेस्ट करायचं आहे खालचं पोटाचे तिथून. इकडचं सगळं झालं आहे. ह्या सगळ्या मूर्त्या झाल्यात करून. थोडंसं टचअप वगैरे राहिलं बऱ्यापैकी, पण होईल थोड्या वेळात सगळं. थोड्या दिवसात होऊन जाईल ह्या पण मूर्त्या. टचअपचं काम चालू आहे. जरासुद्धा बारीक सारीक टचअपसुद्धा करतात. अजून कलरिंग व्हायचं आहे. मागच्या वेळेस आलेलो होतो तर मुकुट वगैरे झाल्यात कलर करून, तुम्ही बघू शकता. मुकुटाला कलर दिला सगळीकडं. दादा यायला लागलेत लाईट लावायला. एक फेरफटका मारायचा पण एक जाऊन येईल असंच. मस्त आहेत मूर्त्या, हार्ड आहे तिकडं.
कसलं फिनिशिंग वाटते मूर्त्यांना. आपल्या मूर्त्या बघून घ्या कुणाकुणाचे. ही रेसकोर्सवाल्यांचे आपले रेसकोर्स नका ताराने. अरे हे माहिती आहे मला ॲक्च्युली मूर्ती म्हणजे मंडळ माहीत आहे कारण जाणं येणं असते त्या रोडला त्यामुळं तिकडचं माहीत आहे मला बऱ्यापैकी. मूर्त्यांचे नाव वगैरे टाकलेले आहेत बाई रेसकोर्सची बऱ्यापैकी माहीत आहे मला मूर्त्या ठीकठाक कुठल्या कुठल्याच. आठचा इकडचा भाग दादा इथं बघायला पाहिजे पॅक करून ठेवलं बऱ्यापैकी. ह्या एक बाप्पाने माझं ध्यान आकर्षण केलं होतं कारण ह्यातून इकडे खालती हनुमान दिसत आहेत वरती बाप्पा आहेत. इथे एक मूर्ती कलर गेलेली आहे म्हणजे खालती गद्यावरती आहे अशी डोंगर आहे डोंगरला तिथे गदा चिटकली आहे तिथे मूर्ती आहे. ह्या थोड्याफार मूर्त्यांनी एक मूर्ती होता क्लासिक मूर्ती आहे. इथे अजून खालती येते काहीतरी असणार आहे इथे हे दिसेल नंतर हो बघता येईल नंतर आपल्याला. आत्ता ज्या शेडमध्ये आलो होतो तिथं सुद्धा खूप मोठे मोठे गणपती असतात. मोदक आर्ट्समध्ये आलो आहे आपण आणि ह्यावेळी ते मोठे तर काही गणपती दिसत नाही आहेत कुठं नॉर्मलच आहे साईज सगळ्यांच्या. ये क्या हो गया रे पण युनिक आहेत. खालती पृथ्वीवरती बरोबर आहे भारतावरती पाय ठेवला आहे राव. थोडंसं ऑड वाटतं बघायला हे थोडंसं कॉन्ट्रावर्सी पण वाटतं पण ठीक आहे असू दे. छान आहेत मूर्त्या खूप चांगल्या आहेत तिथे भारी मूर्त्या आहेत. तिथे पण मूर्त्या खूप चांगल्या आहेत. फोटो आणि व्हिडिओसाठी स्कॅन करा. ओके फोटो आणि व्हिडिओसाठी स्कॅन करा म्हणजे ते स्कॅन केल्यावरती त्यांचे व्हिडिओज येत असेल तुम्हाला ते QR एक पाठवतो दाखवतो याच्यावरती तुम्ही स्कॅन करून बघू शकता तिथल्या इथं. सुंदर मूर्ती इथं पण छोट्या पण मूर्त्या आहेत मोठ्या मूर्त्या अजून चालू आहे कलर काम वगैरे व्हायचं. हां तर ह्या QR स्कॅन जर केला तर तुम्हाला डिरेक्टली फोटोज वगैरे बघता येतील. गणपतींचे वगैरे फोटोज वगैरे असतात ते तुम्हाला बऱ्यापैकी इथे तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे ह्यांचं जे ॲक्च्युअल पर्टिक्युलर ह्यांचं जे शॉप आहे त्यांच्यासाठी. तो ऑलमोस्ट आपण एंडकडे चाललो आहे. बघूयात आणि काय काय दिसतं का रस्त्यानं जाताना. लास्ट शेवटी आपण व्हिडिओचे आलो आहोत ते पण कशासाठी वर्ण उडी मारले मी आपला शिवाजी पुतळ्याचा 21 फुटी पाहिसाठी. अजून टचअप न करायचं आहे आणि फिनिशिंग फॉर्म द्यायचा आहे आणि कलरिंग राहिले म्हणजे बरंचंच काम राहिले. सो हा आपल्या शिवाजी पुतळ्याचा 21 फुटी गणपती. सुरेख सो इथेच आपला ब्लॉग संपतोय. होप जो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू बाय टेक केअर आणि असंच प्रेम देत राहा व्हिडिओला. बाय बाय. बरोबर आहे उतरलो ह्याची जरा उंची जरा जास्तच वाटायला चढायचं कुठून तिकडून चढता आलं व्यवस्थित तिकडून चढायचं अवघड आहे. जय बजरंगबली की जय. नाही इथनं नाही चढता येत खालते गावगर तिकडून जाऊया. दगड पण आपल्याला ठेवायला इथून चढवा. इट्स बेटर.